हॅलो, तर आज आपण इथे मोमोज बरोबर खाण्यासाठी चटणी तयार करणार आहोत मोमोजची। आणि बिना चटणीचे मोमोजला काही तितकी मजा येत नाहीत, म्हणून आपण इथे मोमोज बनवण्याआधी मोमोजची चटणी तयार करून घेणार आहे। आणि मोमोजची रेसिपीचा व्हिडिओ मी अपलोड केला आहे। जर तुम्हाला मोमोजची रेसिपीज हवी असेल तर तुम्ही चॅनलवरती जाऊन पाहू शकता। तर आज इथे आपण मोमोजची चटणी बनवण्यासाठी काय काय साहित्य घेतले आहे ते पाहूया। सर्वात आधी इथे मी टोपामध्ये छानपैकी पाणी गरम करून त्याच्यामध्ये एक टोमॅटो टाकलेला आणि चवीनुसार मिरच्या घातलेल्या। तर ह्या मिरच्या तर तिखट आहेत, तर तुमच्या घरामध्ये लहान मुलं असतील तर थोडं कमी प्रमाणात मिरची घातली तर बरं राहील। आणि त्यानंतर इथे मी लसणाचे 7 ते 8 कळ्या घेतल्या आहे। आणि आता हे मी टमाटरचे आधी साल काढून घेतलेले आणि त्यानंतर टोमॅटोला हे सगळे मिश्रण मी मिक्सरमधून छानपैकी अशा प्रकारे बारीक करून घेतले आहे। त्यानंतर मी गॅसवरती फ्राय पॅन गरम करायला ठेवलेला आणि त्यामध्ये आता 1 चमचा तेल घालून त्याला मी चांगलं गरम करून घेते। आणि गरम झाल्यानंतर त्याच्यामध्ये मी 7 ते 8 लसणाच्या कळ्यांना बारीक कट करून घेतलेलं ते आता याच्यामध्ये टाकून आपण परतून घेऊया। त्यानंतर आलंचे टाकलेलं घेतलेलं त्यांना पण याच्यामध्ये टाकायचं आहे आपल्याला आणि ते सुद्धा आपल्याला गोल्डन कलर येईपर्यंत हलकासा गोल्डन कलर येईपर्यंत फिरवून घ्यायचं आहे। आणि त्यानंतर याच्यामध्ये आपण जे मिक्सरमधून प्युरी केलेली आहे टोमॅटोची ते सुद्धा याच्यामध्ये टाकून आपल्याला छानपैकी मिक्स करून घ्यायची आहे। आणि त्याच्यामध्ये आपण थोडंसं मीठ घालणार आहोत चवीनुसार आणि अर्धा चमचाहून सुद्धा कमी आपल्याला साखर घालायची आहे चवीसाठी। आणि इथे मी प्युरी फ्राय पॅनमध्ये टाकताना तो व्हिडिओ स्किप झाला, त्यामुळे मी इथे दाखवू शकले नाही। तरी पण पहा इथे लसणाचे आणि आलंचे बारीक तुकडे साईडला इथे गेले आहे मी टाकल्यानंतर मिश्रण टाकल्यानंतर। तर आता त्याला आपण व्यवस्थित इथे मिक्स करून घेऊया आणि त्याला 3 ते 4 मिनिट आपण मिश्रणाला चांगलं परतून घ्यायचं आहे। त्याच्यामध्ये आंबटपणा असेल तो सगळा निघून जाईल अशा प्रकारे पद्धतीने आपल्याला हे इथे मिक्स करून घ्यायचं आहे। आणि छानपैकी इथे आपण आता ह्याला फिरवून घेऊया। आणि जर का तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। आणि जर का तुम्हाला आजची ही रेसिपी आवडली असेल तर लाईक आणि शेअर करायला सुद्धा विसरू नका। त्यानंतर आपण इथे या मिश्रणाला व्यवस्थित परतून घ्यायचं आहे 2 ते 3 मिनिटासाठी। आणि आपली मोमोजची रेसिपी बनवून इथे अशा प्रकारे रेडी झाली आहे। तर मोमोज बरोबर आपण ही चटणी सर्व करून घेतली आहे। आणि मोमोजची रेसिपीसुद्धा मी आधी दिली आहे, तुम्हाला हवं असेल तर तुम्ही रेसिपी जाऊन सुद्धा पाहू शकता। तर अशा प्रकारे मोमोजची रेसिपी आपली इथे रेडी आहे। चला तर मग पुन्हा भेटूया, बाय बाय।